आज आपण डिस्कस करणार आहे कन्सेप्ट ऑफ सर्क्युलर मोशन and why circular motion is called as a special case of linear motion. Now we know linear motion is a straight line. बरोबर आहे? आणि circular motion is the motion of the particle along the circumference of the circle. मग अशा सर्क्युलर मोशनला स्पेशल केस ऑफ लिनियर मोशन का म्हटलेलं आहे हे आपण डिस्कस करू. नाउ दिस इज द पार्टिकल रोटेटिंग इन सर्क्युलर मोशन. मग त्याचा जो रेडियस वेक्टर असतो तो असतो फ्रॉम पॉइंट ओ टू पॉइंट ए. त्याची डायरेक्शन आहे ही ॲट पॉइंट ए. माझा पार्टिकल ए पासून बी पर्यंत पोहोचला की रेडियस वेक्टर पण असा टर्न होतो बाय सम अँगल डेल थीटा आणि मग बी या पॉइंटवर रेडियस वेक्टरची डायरेक्शन ही झालेली आहे फ्रॉम ओ टू बी. माझा पार्टिकल जेव्हा सी वर पोहोचला तेव्हा रेडियस वेक्टरनी परत एकदा डायरेक्शन बदलली आणि आता त्याची डायरेक्शन आहे ओ सी. तर असं जेव्हा जसं जसं पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो तसा तसा रेडियस वेक्टर प्रत्येक वेळेला त्याची डायरेक्शन ही बदलत जातो. नाउ द व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इन सर्क्युलर मोशन ऑल्सो चेंजेस ॲट एव्हरी इन्स्टंट. माझं पार्टिकल जेव्हा ए या पॉइंटवर आहे तेव्हा व्हेलॉसिटी या डायरेक्शनमध्ये आहे, त्याला टँजेन्शियल. माझं पार्टिकल जेव्हा बी या पॉइंटवर आहे तेव्हा व्हेलॉसिटी या डायरेक्शनमध्ये आहे, त्या पॉइंटला टँजेन्शियल. त्या सर्कल हा जो आर्क आहे त्याला टँजेन्शियल. इथे आहे तेव्हा अशी डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी, इथे आहे तेव्हा डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी अशी आहे. तर प्रत्येक इन्स्टंटला जेव्हा प्रत्येक पोझिशनला जेव्हा पार्टिकल असेल त्या वेळेला त्या ठिकाणी जी टँजेंट आहे, जी स्पर्शिका आहे ती डायरेक्शन असते त्याच्या व्हेलॉसिटीची, त्याच्या डिस्प्लेसमेंटची. मग तुम्ही म्हणाल असं कसं, तर त्याच्यासाठी आपण हे डिस्कस करणार आहे. इथे हा एक ट्रायंगल आहे. ट्रायंगलला 3 बाजू असतात, 3 साइड्स असतात. मग आता मी एक माझा पार्टिकल घेतलेला आहे जो इथून इथपर्यंत पोहोचला, एक साइड इथे आणि इथे, आणि परत त्याच्या मूळ जागेवर आला. त्याने 3 वेळा त्याची डायरेक्शन बदलली आणि परत त्याच्या मूळ जागेवर आला. आता हा मी क्वाड्रिलॅटरल घेतलेला आहे, अ पॉलिगॉन हॅव्हिंग 4 साइड्स. तो याने इथे आला, इथे आला, इथे आला आणि इथे आला. त्यांनी 4 वेळा त्याची डायरेक्शन बदलली आणि परत त्याच्या मूळ जागेवर आला. इथे मी एक पेंटॅगॉन घेतलेला आहे, पॉलिगॉन हॅव्हिंग 5 साइड्स. मग 5 टाइम्स त्याला त्याची डायरेक्शन बदलावी लागली आणि परत त्याच्या मूळ जागेवर यायला लागलं. इथे मी घेतलेला आहे एक हेक्झॅगॉन. हेक्झॅगॉन म्हणजे पॉलिगॉन हॅव्हिंग 6 साइड्स. मग इथे हा जो पार्टिकल आहे तो 6 वेळा डायरेक्शन बदलतोय आणि परत त्याच्या मूळ जागेवर येतो. इथे घेतलेला आहे सेप्टॅगॉन म्हणजे 7 साइड्स असलेला पॉलिगॉन, 7 साइड्स. सो इथे त्यांनी प्रत्येक वेळेला 7 टाइम्स 7 वेळा त्यांनी त्याची डायरेक्शन बदललेली आहे आणि परत तो त्याच्या मूळ जागेवर पोहोचलेला आहे. तर असं करत इथून जेव्हा आपण ट्रायंगल पासून आपण सेप्टॅगॉन पर्यंत आलो त्याच वेळेला तुम्हाला याचा आकार बदललेला दिसला असेल बघा. तर तो आकार कसा येतोय, सर्क्युलर येतोय बघा. असा सर्क्युलर आकार यायला सुरुवात झालेली आहे ॲट पॉलिगॉन हॅव्हिंग 7 साइड्स. पॉलिगॉन ऑफ 8 साइड्स 8 वेळा पार्टिकल डायरेक्शन बदलेल. पॉलिगॉन ऑफ 9 साइड्स 9 वेळा पार्टिकल त्याची डायरेक्शन बदलणार आहे. सो इन दिस वे जेव्हा लाखो साइड असलेला पॉलिगॉन असेल तर तो म्हणजे पार्टिकल त्या पॉलिगॉनमध्ये चाललेलं, म्हणजे पार्टिकल त्या इन्स्टंटला स्ट्रेट चाललेला आहे. मग डायरेक्शन बदलतोय, परत स्ट्रेट चाललेला आहे, परत डायरेक्शन बदलतोय, परत स्ट्रेट चाललेला आहे. असा लाखो साइड असलेला जो पॉलिगॉन आहे तो आपल्याला दिसताना कसा दिसणार आहे, तर तो सर्कल दिसणार आहे. म्हणजे सर्कल किंवा सर्क्युलर मोशन ही मोशन कशी आहे, तर पार्टिकल हा त्या पर्टिक्युलर इन्स्टंटला स्ट्रेटच जात असतो, मग लगेच डायरेक्शन बदलतो, परत स्ट्रेट जातो, परत डायरेक्शन बदलतो, परत स्ट्रेट जातो. सो दिस इज बेसिकली द सर्कल और द सर्क्युलर मोशन. सो सर्क्युलर मोशन इज कॉल्ड ॲज अ स्पेशल केस ऑफ लिनियर मोशन. नाव लिनियर डिस्प्लेसमेंट आपण डीएस म्हणतो. डीएस म्हणजे अ स्मॉल डिस्प्लेसमेंट. डी हा का वापरतोय, डिस्प्लेसमेंट इज अ स्मॉल. म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये माझा पार्टिकल जो मूव्ह होतो आहे लिनियर डायरेक्शनमध्ये, स्ट्रेट लाईनमध्ये, ती डिस्प्लेसमेंट कशी आहे, स्मॉल आहे, व्हेरी स्मॉल. कारण तो परत डायरेक्शन बदलणार, परत लिनियर डायरेक्शनमध्ये मूव्ह होणार
मग ती डिस्प्लेसमेंट परत कशी असणार आहे, व्हेरी स्मॉल. म्हणून आपण इथे प्रत्येक वेळेला, म्हणून आपण म्हणताना कसं म्हणतो, ds. आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण डी थिटा किंवा डेल थिटा. का बरं? कारण जेव्हा पार्टिकल स्ट्रेट लाईन मोशन मध्ये जातो आहे तेव्हा इथे ऍट द सेंटर रेडियस व्हेक्टर किती अँगल ट्रॅव्हर्स करतो, स्मॉल अँगल ट्रॅव्हर्स करतो, कारण त्याची डिस्प्लेसमेंट स्मॉल आहे. म्हणून मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट डेल थिटा पण स्मॉलच असणार. सो आपण डेल थिटा लिहिलं. मग व्हेलॉसिटी v इज इक्वल टू ds बाय dt असं आपण लिहितो सर्क्युलर मोशन मध्ये, कारण ती इन्स्टंटेनियस त्या क्षणापुरती आहे. पार्टिकल खूप वेळ जात नाहीये स्ट्रेट लाईन मध्ये, तो अगदी थोडासा स्ट्रेट लाईन मध्ये जातोय, परत डायरेक्शन बदलतोय, परत थोडासा स्ट्रेट लाईन मध्ये जातोय, परत डायरेक्शन बदलतोय, परत थोडासा स्ट्रेट लाईन मध्ये जातोय. म्हणून आपण काय म्हणतो, v इक्वल टू ds अपॉन dt. म्हणून ds बाय dt हे आपण यूज केलेलं आहे. का बरं? कारण the displacement of the particle at that particular instant is very small displacement. So velocity is ds by dt. Angular velocity omega. आता बघा इथे मी कसं लिहिलेलं आहे, लिमिट डेल टी टेंड्स टू 0 डेल थिटा बाय dt और डी थिटा बाय dt. इथे आपण हे मागच्या वर्षी पण डिस्कस केलेलं आहे. तर लिमिट का वापरलेलं आहे? लिमिट म्हणजे काय? मर्यादा. मर्यादा कशाची मर्यादा? तर टाइमची मर्यादा. काय टाइमची मर्यादा आहे? टाइम इज टेंडिंग टू 0. टाइम इज नॉट 0. 0 असेल तर पार्टिकल पुढे सरकणारच नाही. पण टाइम टेंडिंग टू 0 म्हणजे फॉर अ व्हेरी व्हेरी शॉर्ट टाइम. मग अगदी शॉर्ट टाइम साठी पार्टिकल डिस्प्लेसमेंट किती होणार आहे? व्हेरी स्मॉल. आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट पण किती होणार आहे? व्हेरी स्मॉल. सो ओमेगा इज इक्वल टू लिमिट डेल टी टेंड्स टू 0 del theta upon del t. So that is equal to d theta by dt in the differential form. So या पद्धतीने आपण angular velocity लिहितो. मग angular acceleration a is change in velocity per unit time. So velocity कशी बदलते? थोडीशी बदलते, कारण डिस्प्लेसमेंट कशी आहे? थोडीशी आहे. सो dv by dt angular acceleration अल्फा. परत आपण कसं लिहिलं? लिमिट डेल टी टेंड्स टू 0 डी ओमेगा बाय dt इज इक्वल टू डी ओमेगा. दिस इज लिमिट डेल टी टेंड्स टू 0 डेल ओमेगा बाय dt इज इक्वल टू डी ओमेगा बाय dt. इथे डेल का लिहिलं किंवा इथे लिमिट परत का लिहिलं? लिमिट काय आहे? लिमिट मर्यादा टाकलेली. कोणाला? टाइमला. काय? की टाइम शुड बी व्हेरी स्मॉल. टाइम स्मॉल आहे तेव्हाच तर ती डिस्प्लेसमेंट लिनियर होणार आहे. सर्क्युलर मोशन मध्ये जेव्हा पार्टिकल प्रवास करतो आहे तेव्हा तो लिनियर मोशन मध्ये जातोय, परत डायरेक्शन बदलतोय, परत लिनियर मोशन मध्ये जातोय. म्हणून ती जी लिनियर मोशन असणार आहे ती व्हेरी व्हेरी स्मॉल असणार आहे. ती लिनियर डिस्प्लेसमेंट, ती लिनियर व्हेलॉसिटी ती व्हेरी व्हेरी स्मॉल असणार आहे. म्हणून अँग्युलर डिस्प्लेसमेंट पण व्हेरी स्मॉल असणार आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी पण व्हेरी स्मॉल असणार आहे. सो ओमेगा इज डी थिटा बाय dt और अँग्युलर ॲक्सिलरेशन अल्फा इज डी ओमेगा बाय dt. सो now we are going to give the relation in between. ही लिनियर डिस्प्लेसमेंट पार्टिकलचीच होते जो सर्क्युलर मोशन मध्ये आहे, आणि ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सिलरेशन हे पार्टिकलचंच आहे जो सर्क्युलर मोशन मध्ये. हे पण सर्क्युलर मोशनसाठी आहे, हे पण सर्क्युलर मोशनसाठी. आता या दोघांमधलं रिलेशन काय आहे? तर पार्टिकलची जी डिस्प्लेसमेंट आहे अकॉर्डिंग टू जॉमेट्री एस इज इक्वल टू आर थिटा आपण बघितलेलं आहे. एस म्हणजे आर्क ऑफ सर्कल, आर म्हणजे रेडियस, आणि थिटा म्हणजे द अँगल ट्रॅव्हर्स्ड. सो किंवा द अँगल इनसाइड. सो एस इज इक्वल टू आर थिटा हे आपण जॉमेट्रीमध्ये 8th 9th मध्ये बघितलेलं आहे. किंवा व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटी मधलं रिलेशन, लिनियर ॲक्सिलरेशन अँग्युलर ॲक्सिलरेशन मधलं रिलेशन. सो इथे हे आपण डिस्कस केलेलं आहे, पण स्केलर फॉर्म. यालाच आपण जेव्हा वेक्टर फॉर्म मध्ये लिहायला जातो तेव्हा आपण ते कसे लिहित असतो? तर डेल एस इज इक्वल टू डेल थिटा क्रॉस आर. आता इथे बघा, ह्या क्रॉस प्रॉडक्ट आहे. मागच्या वर्षी पण क्रॉस प्रॉडक्ट डिस्कस केलेलं आहे. दोन वेक्टर्स ज्यांचा क्रॉस प्रॉडक्ट केला जातो ते दोन्ही वेक्टर्स एकमेकांना कसे असतात? तर परपेंडिक्युलर वेक्टर्स असतात. सो डेल थिटा अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट वेक्टर अँड द रेडियस वेक्टर आर परपेंडिक्युलर. म्हणजे बघा, हा रेडियस वेक्टर आहे आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट वेक्टर डेल थिटा हा आहे.
तर हे दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर आहे आणि हे दोघं याला परपेंडिक्युलर असतात, म्हणजे डेलेसला परपेंडिक्युलर असतात. म्हणजे आता मी इकडे दाखवू शकते की this is the direction of the displacement vector. पार्टिकल जो डिस्प्लेस होतो आहे त्याची ही डायरेक्शन आहे, रेडियस वेक्टरची ही डायरेक्शन आहे, तर मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट वेक्टरची ही डायरेक्शन आहे. तर हे तिघही एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. दिस इज द, या पद्धतीने आपण वेक्टर फॉर्म किंवा क्रॉस प्रॉडक्टमध्ये आपण त्याला दाखवलेलं आहे की हे तिघही एकमेकांना परपेंडिक्युलरच असतात. अँग्युलर डिस्प्लेसमेंट, लिनियर डिस्प्लेसमेंट अँड रेडियस वेक्टर. आता जे याच्यामध्ये आहे तिथेच व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि रेडियस वेक्टरमध्ये सुद्धा तेच रिलेशन आहे. व्ही व्हेलॉसिटी वेक्टर, व्हेलॉसिटी नेहमी टँजेन्शियल डायरेक्शन मध्ये असते, सगळीकडे व्हेलॉसिटी ही टँजेन्शियल डायरेक्शन मध्ये असते. सो दिस इज द रिप्रेझेंटिंग व्हेलॉसिटी वेक्टर, दिस इज रिप्रेझेंटिंग द रेडियस वेक्टर. ही रेडियस वेक्टरची डायरेक्शन आहे, ही व्हेलॉसिटीची वेक्टरची डायरेक्शन आहे आणि ही अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन आहे. हे तिघं एकमेकांना असे रिलेटेड आहे. ओमेगा इज परपेंडिक्युलर टू आर, आर इज परपेंडिक्युलर टू ओमेगा अँड ओमेगा इज परपेंडिक्युलर टू व्ही अँड व्ही इज परपेंडिक्युलर टू आर. हे तिघही एकमेकांना, याच्यावरून आपल्याला दिसतात हे तिघही वेक्टर्स एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. त्यांना आपण या पद्धतीने रिप्रेझेंट करतो. So the relation between linear velocity and angular velocity is v equal to omega cross r, vector relation. आता third, the relation between linear acceleration and angular acceleration. So a is equal to alpha cross r. इथे सुद्धा त्यांच्या डायरेक्शन्स याच पद्धतीने आहे. ही डायरेक्शन इथे जरी हे एकमेकांना पॅरल दिसत असले तरी ते तसं नाहीये. टँजेन्शियल म्हणजे पिअर्सिंग द बोर्ड आहे ही डायरेक्शन. ही जी डायरेक्शन आहे ही पिअर्सिंग द बोर्ड आहे. सो या पद्धतीने हे तिन्ही रिलेशन्स आपण दिलेले आहेत. नाउ वी गो फॉर द कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ लिनियर मोशन अँड फॉर द कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ द सर्क्युलर मोशन और द रोटेशनल मोशन. कारण सर्क्युलर मोशन आणि नंतर आपण रोटेशनल मोशन पण डिस्कस करणार आहे. तर इक्वेशन्स आर सेम. सो व्ही ॲव्हरेज, ॲव्हरेज व्हेलॉसिटी आपण कशी लिहितो? इनिशियल व्हेलॉसिटी प्लस फायनल व्हेलॉसिटी अपॉन 2. एखाद्या व्हेलॉसिटीचा ॲव्हरेज काढायचा असेल तर. ॲव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी लिहायची असेल तर आपण कसं लिहितो? इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी अपॉन 2. आता आपण मागच्या वर्षी हे कायनेमॅटिकल इक्वेशन मागच्या वर्षी किंवा 8, 9, 10 मध्ये सुद्धा लिनियर मोशनसाठी हे कायनेमॅटिकल इक्वेशन डिस्कस केलेलं आहे. आणि आपली सर्क्युलर मोशन ही सुद्धा लिनियर मोशनच आहे, पण स्पेशल केस ऑफ लिनियर मोशन आहे. हे मी तुम्हाला आत्ताच एक्सप्लेन केलेलं आहे. सो ही लिनियर मोशन असल्या कारणाने ते लिनियर मोशनचे इक्वेशन्स पण आपण यूज होणारच आहे नॅचरली. कारण पार्टिकल त्या इन्स्टंटला स्ट्रेट लाईन डायरेक्शन मोशन मध्ये जातो, मग परत डायरेक्शन बदलतो, परत स्ट्रेट लाईन मोशन मध्ये जात असतो. So A is equal to dv upon dt, but dv is change in velocity per unit time. So v minus u upon t. So आपण रिलेशन मिळालं v is equal to u plus at लिनियर मोशन साठी. त्याच्यानंतर s is equal to v average, displacement is equal to velocity into time. So s is equal to v average into t. v average आपण हे लिहिलेलं आहे इथून into t time. v च्या जागेवर मी u plus at लिहिला आणि प्लस यू. आम्हाला सगळ्याची रिलेशन काय मिळालं? एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. इथे आपल्याला एसच्या जागेवर डिस्प्लेसमेंट येईल थीटा. सो थीटा इज इक्वल टू ॲव्हरेज ओमेगा किंवा ओमेगा ॲव्हरेज. इथे आपण डायरेक्शन कन्सिडर करत नाहीये. सो ओमेगा ॲव्हरेज इंटू टी. सो ओमेगा फायनल प्लस ओमेगा इनिशियल अपॉन 2. सो ओमेगा इनिशियल प्लस अल्फा टी प्लस ओमेगा इनिशियल अपॉन 2. इथे आपल्याला मिळालं थीटा इज इक्वल टू ओमेगा इनिशियल टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. सिमिलर याच्या अॅनालॉगस हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. तिसरं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस. हे थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन आहे, जे 11th मध्ये पण आपण व्यवस्थित डिस्कस केलेलं आहे. इथे थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ अ पार्टिकल इन सर्क्युलर मोशन और रोटेशनल मोशन. Omega final square is equal to omega initial square plus 2 alpha theta.